बघा पण मटन बघा मस्त धुवून घेतलं आहे आणि मटन जसं बघा एकदम लाल लाल एकदम फ्रेश आहे. आत्ताच कापलेला बोकडा. आणि ही बघा मासाची गोटी माझी फेवरेट आहे जाम. ही बघा कालची. आणि त्याला मटणाला लागणारं साहित्य बघा कांदा आहे, हा कुठला पत्ता आहे तेजपत्ता आहे, काली मिरी पावडर म्हणजे ते अख्खा मसाला आहे, कोथिंबीर आहे आणि आला लसूण पेस्ट आहे. चला आता आपण मटण करायला सुरुवात करूया. आणि तुम्ही व्हिडिओ आहे ना ती पूर्ण बघा आपलं मटण कसं होतं आणि कसं नाही आणि आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा बघा आपलं कुकर मस्त तापलं आहे आणि त्याच्यात टाक म्हणजे आता आपण तेल बघा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकू आपण. हा बघा आपलं तेल मस्त तापलं आहे. आता टाकू म्हणजे आता आपल्याला मसाले बघा अख्खा मसाला. हा बघा आवाज बघा मसाला मस्त एकदम भारी बघा उडते बघा. आता टाकू म्हणजे आपण त्याच्यात आता तेजपत्ता. चला आता आपण त्याला घाटून घेऊ मस्त इथे. मस्त मिक्स झालेला आहे. आता त्यात टाकू म्हणजे आता आपण कांदा. आता कांदा मस्त आपण परतून घेऊ. लाल होईपर्यंत किती आवाज बघा आवाज फोडणीचा. चला आता आपण कांदा मस्त लाल करून घेऊया. बघा आपला कांदा पण मस्त थोडा लाल लाल झालेला आहे. त्यात टाकू आता म्हणजे आपण आता आलं लसूण पेस्ट. बघा ही आपली मटणाची फोडणी नाही आहे. आपण आता ही करतो म्हणजे उकड पिवळ्या रसाची उकड हळदीवरचा. बघा मस्त उकडला 4-5 शिट्ट्या देऊ आणि मटण आहे ना तर मस्त शिजवून घेऊ. मस्त वाटण बघा मिक्स झालेलं आहे. आपला मसाला मस्त झालेला आहे. त्यात टाकू म्हणजे आपण हळद. हे बघा हळद आणि काय टाकणार धनिया पावडर टाकलाय. मस्त परतून घेतला आणि त्यात टाकू म्हणजे आता आपण मटण. मटण बघा मस्त आहे. काय वास सुटलाय एक नंबर. हा लय भारी. कोणापाहिजे तोंडाला पाणी सुटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा ही आपली उकड होते म्हणजे पिवळा रस्सा. हा बघा हा बघा मस्त मिक्स झालेले आहेत मसाले पूर्ण. दिसते बघा असा भारी एक नंबर. वास तर एकच नंबर भारी येतोय. हा आता आपण मस्त कोमट पाणी टाकू आणि 2-3 शिट्ट्या येतपर्यंत उकळून घेऊ. हा बघा हा कोमट पाणी घेतलंय मस्तपैकी. बघा आता आपण ऍड करू म्हणजे चवीनुसार मीठ. हा बघा आता मस्त आपण कुकरचं झाकण लावू आणि 4-5 शिट्ट्यामध्ये पटकन आता शिजवून घेऊ. हा बघा आपण मस्त 5 शिट्ट्या घेतल्यात कुकरला आणि आता झाकण उघडतोय. हा बघा कुकरचा वास एक नंबर येतोय आणि मटण बघा मस्त शिजलेलं आहे. हा बघा एक नंबर उकडीचा मटण. बघा हा 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 वास तर एकच नंबर येतोय. हा बघून तोंडाला पाणी नक्की सुटलं असेल तुमच्या. माझ्या पण तोंडाला पाणी सुटलंय. चला आता आपण रस्सा घेऊ आणि प्यायला बसू. आता आपण मटणाला वाटण करतोय. हा बघा सुका खोबरा, हा धनिया आहे आणि हे पांढरे तेल आहेत गावठी आहेत आपले. आणि इकडे बघा तवा मस्त तापवलाय. तव्यात टाकू आणि मस्त हलके हलके ब्राऊन करून घेऊ पूर्ण मिक्स. आता मस्त तव्यावरती भाजून घेऊ. हा बघा आजचा मटण आहे म्हणजे चुलीवरती आणि बघा टोपण वगैरे टाकलेलं आहे. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू. हा बघा आपल्याला जेवढं पाहिजे मटणाला तेवढं तेल घेऊ आपण. बघा मस्त की तेल बघा. हा बघा आपलं तेल मस्त की टाकलेलं आहे. त्यात टाकू म्हणजे आता आपण कांदा.
कांदू नाही, कांदा, चिरलेला कांदा बघा मस्त की बारीक कापलेला आहे, मीडियम, जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही. आता मस्त की आपण याला लाल करून घेऊ, ब्राऊन कलर. हा बघा कांदा बघा मस्त की आपला शिजलेला आहे. आता टाकू म्हणजे त्यात आपला लसूण. हा बघा मस्त की लसूण टाकलोय. आता मग त्याला मिक्स करू, जोपर्यंत त्याचा वास जात नाही तोपर्यंत. हा बघा लसूण पण मस्त झालाय. त्याच्यात टाकू म्हणजे आता टॅमॅटोची पेस्ट. टॅमॅटोची पेस्ट बघा एकदम लाल लाल. मस्त आपण मिक्स करून घेऊ. टॅमॅटोचा कलर बघा चेंज झाला, पिवळसर झाला, तुम्हाला दिसत असेल कडेकडेला. मस्त की टॅमॅटो आहे ना, तर आपण पूर्ण शिजवून घेऊ. हा बघा आपला टॅमॅटो मस्त शिजलेला आहे. आता टाकतो म्हणजे त्यात मसाले असते आपलं हे बघा मसाले का घरगुती आगरी कोळी स्पेशल मसाला. बघा जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा घेतलाय. धनिया पावडर, गरम मसाला, हळद आपण थोडीच टाकतोय कारण की उकडीमध्ये आपण हळद घेतलेली. आणि आता टाकू म्हणजे आता बघा मटन मसाला जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा. आता आपण घेऊ म्हणजे मस्त की मिक्स करून. बघा आता आपण मसाला मस्त की मिक्स करून घेऊ. कलर बघा मसाला झाला की कसा झाला, एक नंबर. तुझी अशी जर चटणी दिली ना पोट भरून जेवू आणि दिसते बघा एकदम भारी. आपण मीठ टाकलंय ना कारण की उकडीमध्ये आपण मीठ घेतलेला होता. चवीनुसार आपण नंतर मीठ टाकू आपल्याला लागला तर. एक नंबर दिसते कलर बघा. हा मिक्सरमध्ये आपण मस्त की मसाला केलेला होता. धना, सुका खोबरा आणि काय होता पांढरे तीळ होते गावठी आपले. हे बघा आपले पण मस्त की मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये. कलर बघा वाटण्याचा एक नंबर दिसते आणि वास तर एकच नंबर येतोय. या चटणी पण मस्त की आपल्याला जेवण जाईल. सेम चटणी दिसते कांद्याची. आपल्याला उकडीचा मटण बघा आता आपण घेऊ म्हणजे मसाल्यामध्ये टाकून मिक्स मस्त करू. बघा मस्त की आता आपण मिक्स करून घेऊ मटण. दिसतंय बघा आपला भारी एक नंबर. बघा मटन मसाला बघा आपला मटन मसाला. मटन बघून कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं ना ते आपल्याला कमेंट मध्ये नक्की सांगा. बघा एक नंबर चुलीवरचं मटन आहे आपला. दिसते बघा एक नंबर. बघा टपावरती आपण ताट ठेवलाय आणि ताटात ठेवलंय म्हणजे पाणी मस्त की वाफेवरती. चला आता आपण 5 ते 10 मिनिटं मटन मस्त की शिजवून घेऊ आणि बघूया मटन झालं कसा झालाय. चला आणि व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत नक्की राहा. बघा आपलं मटन मस्त की शिजलेलं आहे बघा एक नंबर. चला आता आपण कोथिंबीर टाकू आणि जेवायला घेऊ आणि मस्त की पोट भरून जेऊ. कोथिंबीर पण मस्त की टाकलेली आहे. एक नंबर वास येते. बघा आपला मस्त एक मटन बघा मटन एक नंबर शिजलाय. हा 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 तोंडाला पाणी सुटलाय वाज घेऊनच. बघा हा बघा आपलं मटन बघा मस्त की शिजलाय आणि हा बघा आणि रस्सा. चला आता आपण टेस्ट करून बघू. हा एक नंबर लागते बघा. आता आपण मटन टेस्ट करू. बघा मटन बघा मस्त की शिजलेलं आहे आपलं. बघा मटन बघा. आता आपण बघू एक घास मारून.
हा एक नंबर आहे आपला मटण पण. चला आता पटापट आपण जेवून घेऊ.